सत्ता, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याचा विचार करून मी माझ्या जीवनात असा निर्णय घेतला, ज्याप्रमाणे कोंढाण्याशिवाय हिरा तद्वत बुद्धिमान माणूस आपल्या बुद्धी चातुर्याच्या योगे वाटते ते उद्दिष्ट साध्य करून घेऊ शकतो. पण त्याच बुद्धीला जर जिद्दीची जोड मिळाली तर दुधात साखर पडण्याचं महत्व प्राप्त होतं. म्हणूनच पुरुषेस म्हटलंय, न चोर हार्यम न च राज्य हार्यम न च घात राज्य भार केले वेरे कृतम यजन धतम विद्या धन सर्व धन प्रधान. विद्येसारख्या धनाची कुणी दोन जगात चोरी करू शकत नाही. विद्या हे धन आपापसात वाटून घेता येत नाही. विद्या हे धन एकाने दुसऱ्याला दिलं म्हणून ते कमी होत नाही, उलट त्या धनात उन्नती घडली जाते. विद्या दिल्याशिवाय विद्येशिवाय माणसाला खरी शोभा नाही. म्हणूनच माझ्या मातृपितृ देवतेच्या कृपाशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादानं, गुरुच्या कृपेने साऱ्या विद्येत आम्ही परिपूर्ण झालो. जन्मजात असलेल्या सौंदर्याला साजेशी जोड म्हणून हाती लेखणी लगामाने अंकुशी राज तत्व घेतली. जनसेवा करण्याचं व्रत जगतच्या आचरणात आणलंय. ज्या दिवशी आमच्या जीवनात राजरोहाचा सुदेव उगवला, त्याच वेळी मुखातून प्रतिज्ञा वाहिली गेली, ही माझी तमाम जनता म्हणजे परमेश्वर. जनसेवा म्हणजे कर्तव्य साधना. आत्म उद्धार करताना आत्म उद्धारापेक्षा राष्ट्रोत्तर श्रेष्ठ हे तत्व मी माझ्या प्राणापैकी जोपासले आहे. म्हणूनच माझ्या या अमृत नगरीतील सारी जनता, ब्राह्मण क्षत्रिय